प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण परमेश्वराच्या अ, नावाचे गौरव करूया. त्याला मान महिमा सन्मान आपण सतत देऊया. आपण वचनाकडे जाण्यापूर्वी आपण परमेश्वराचं सहाय्य घेऊया. धन्यवाद आकाश पृथ्वीच्या उत्पन्नकर्त्या जीवन प्रभू देवपा तुझी उपकार स्तुती करते. तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू. प्रभू तू किती महान आणि चांगला देव आहेस. प्रभू तू आम्हाबरोबर देव आहेस. तू आमच्या सोबत आहेस. तू आमच्यासोबत युगाच्या समाप्तीपर्यंत आहेस प्रभू. होय प्रभू, आम्ही कशाही गोष्टीला न घाबरता तू आमच्याबरोबर चालत आहेस आणि आम्हाला कशाची भीती नाही प्रभू. प्रभू, आज तू आमच्या संगती राहत आहेस याबद्दल आम्ही तुझे उपकार मानते प्रभू. प्रभू, आजच्या वचनाचं आणि वचनावर मनन करत असताना देवपा तुझं सहाय्य आम्हाला पोचू दे प्रभू. जे मुखातून निघणारे शब्द आहेत, मनातून निघणारे विचार आहेत, अंतःकरणातून निघणारे विचार देवपा तुझ्यापासून प्राप्त होऊ दे आणि तुझं गौरव करून घे. संपूर्ण वेळ प्रभू तुझ्या हातात सोपून देते. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना करते म्हणून एक बापा, आमेन. आज आपण प्रत्येकजण एक नाव आहे नाही का प्रत्येकाला. तुम्हाला एक नाव आहे, मला नाव आहे. माझं नाव काय? सरिता. माझ्या आईवडिलांनी माझं हे नाव ठेवलेलं आहे किंवा तुमचे आजोबा आजी आहेत त्यांनी तुमचं नाव ठेवलेलं असेल. कदाचित तुमचे आजूबाजूचे नातेवाईक, तुमचे जवळचे नातेवाईक ते तुमचं नाव ठेवलेलं असेल त्यांनी. आज असंच एक नाव पाहणार आहोत की नव्याने जन्मलेल्या बाळाचं नामकरण हा एक आनंदाचा आणि एक मोठा एक कौटुंबिक सोहळा देखील असतो. आपल्या घरात ज्याचं नाव ठेवतो त्यावेळी आपण किंवा लेकराला मंडळीमध्ये चर्चमध्ये आपण समर्पित करतो तेव्हा आपण काय करतो, आपण एक आनंदाचा एक सोहळा आपण बनवतो किंवा एक सोहळा असतो तो. आणि एका अर्थी त्या बाळाचा पहिला एक धार्मिक संस्कार देखील असतो की बाळाचं नामकरण. आणि बाळाचं नाव ठरवताना अनेक गोष्टींचा आपण विचार घेतो नाही का. ते नाव काय असलं पाहिजे. मुलगा असेल तर त्याचं नाव काय पाहिजे, मुलगी असेल तर त्याचं नाव काय पाहिजे. आईवडिलांची इच्छा किंवा घरातील पूर्वजांचे आपले काही नावं असतात, भावंडांची नावं, किंवा त्या बाळामध्ये काय चांगले गुण दिसत आहेत त्या, किंवा नावात किती अक्षर असायला पाहिजे, असं आज बरंच काही असतं नाही का. आणि हे सर्व लक्षात घेऊन काय करतो, आपण त्या बाळाचं नाव ठेवतो. आणि त्या बाळाचं पवित्र शास्त्रातली नावं असतात त्यांची नावं ठेवतो किंवा आपल्याला आवडती तसं नावं ठेवू शकतो. तसंच एक पवित्र शास्त्रामध्ये नाव आहे. त्या बाळाचं नाव आहे येशू. आणि ह्या येशूचं नामकरण यहुदी धर्माच्या प्रथेनुसार 8व्या दिवशी केलं गेलं असं पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे, लुकाच्या 10व्या अध्यायात आणि 21व्या वचनामध्ये. आणि त्याचे नाव काय लिहिलेलं आहे, तू त्याचे नाव येशू ठेव. आपण पवित्र शास्त्राचा शोध घेतला किंवा पवित्र शास्त्रात पाहिलं तर त्या देवपुत्रांची जवळजवळ 101 नावं आपल्याला आढळतील नाही का. या सगळ्यांच्या नावांनी आपल्याला आपण त्याला हाक मारू शकतो असं नाही, पण ती नावं देवपुत्राची आपल्याला ओळख करून देतात. येशू ख्रिस्ताचं नाव मग काय, मेंढपाळ आहे, आम्हाबरोबर इमॅन्युअल आहे आणि तारणहार आहे. असे बरीच नावं आहेत या देवपुत्राची. पण ती नावं देवपुत्राची आपल्याला ओळखून देतं का, तो कोण आहे, कसा आहे, कुठं आहे, हे ती नावं दर्शवतात. आणि पवित्र शास्त्रातील ह्या जवळजवळ 101 नावापैकी जवळजवळ थोडे नावांचे काय झालेलं आहे, थोडी नावं आपण काय करतो नेहमीच्या आपण बोलण्यामध्ये, आपण वाचण्यामध्ये त्याचा उपयोग करतो किंवा आपण ती वापरतो. म्हणजे येशू ख्रिस्त, मसीहा, इमॅन्युअल, तो अल्फा आणि ओमेगा आहे आणि बरेच आहेत. अशी ही येशू ख्रिस्ताची किंवा ह्या देवपुत्राची ही नावाची आपण ओळख आहे. पण येशूचं विविध जे नामकरण झालेलं आहे किंवा हे नाव ठेवलेलं आहे ते मरिया आणि योसेफ यांनी केलं असलं तरी त्याचे नाव त्यांनी स्वतः निवडलं नव्हतं. येशू हे नाव देवपित्याने आधीच ठरवलं होतं. जेव्हा गब्रिएल देवदूताने मरियाला निरोप दिला की ती देवाच्या पुत्राला जन्म देणार आहे, तेव्हाच त्यांनी तिला सांगितले या बाळाच्या जन्मानं त्याचं नाव येशू ठेवायचं आहे. लुकाच्या पहिल्या अध्यायात आणि 31व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. योसेफालाही तेच सांगितलं गेलं मत्तयाच्या पहिल्या अध्यायात आणि 21व्या वचनात
येशू या नावाचा काय अर्थ आहे? तारणहार, तारणारा असा आहे. देवदूतानं पृथ्वीवर उतरून जी घोषणा केली ती सुद्धा अशीच होती की लोकांसाठी तारणारा जन्मला आहे. लुकाच्या 2ऱ्या अध्यायात 11 वचनामध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी मेंढपाळाला सांगितलं, लोकांसाठी कोण आहे? हा तारणहार जन्मला आहे. पवित्र शास्त्रातील नवीन कराराच्या मध्ये जे भाषा आहे, जी प्रचलित भाषा आहे, त्यात देवपुत्राचं नाव आहे वेगवेगळ्या भाषेत आहे आणि त्याचा उच्चार करणं पण काही ठिकाणी एकदम अवघड आहे. जुन्या भाषांतर किंवा ग्रीक भाषांतरामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भाषांतर आहे की आपण इंग्लिशमध्ये म्हणतो जीसस किंवा हिंदीमध्ये येशू किंवा उर्दूमध्ये ईसा, मराठीत आपण येशू म्हणतो. असं वेगवेगळ्या भाषेमध्ये या येशू ख्रिस्ताचं काय झालेलं आहे? भाषांतर केलेलं आहे. भाषामध्ये वेगवेगळ्या, ग्रीक असू दे नाहीतर वेगवेगळ्या भाषेमध्ये. आणि हल्लीच्या काही नवीन इंग्रजी भाषांतरात त्याला येशुआ म्हटले आहे किंवा असं पण लिहिलेलं गेलं आहे. पण या सर्व नावाच्या मागं एकच अर्थ आहे की तो आपल्या लोकांना पापांपासून तारणार किंवा तारेल. तो आपला काय आहे? तारणार आहे. जसं आता येशू हे नाव असं आहे जो तारणार आहे, किंवा आता ख्रिस्त, जुन्या करारात ख्रिस्त हा शब्द आढळत नाही, पण काही भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये ख्रिस्टोस किंवा असे लिहिलेलं आहे, जो अभिषेक केलेला अथवा अभिषिक्त असा त्याचा मराठीत आपण भाषांतर करू शकतो किंवा त्याचा अनुवाद केलेला आहे. पण देवपुत्र येशूला नव्या करारात वेगवेगळ्या संदर्भात येशू ख्रिस्त किंवा ख्रिस्त येशू किंवा ख्रिस्त या एकाच शब्दानं संबोधलेलं आहे. एकदा येशूने त्याच्या शिष्यांना स्वतःविषयी एक प्रश्न विचारला की तो कोण आहे असे त्यांना वाटते, आणि त्यावर त्याच्या शिष्य आणि शिमोन पेत्र काय म्हणतो? तू ख्रिस्त, जीवन देवाचा पुत्र आहेस. तेव्हा येशू त्याला म्हणाला, काय म्हणाला? शिमोना बारयोना, तू धन्य आहेस, कारण देहानं आणि रक्तानं तुला हे प्रगट केलं नाही, पण माझा स्वर्गातील पित्याने केलं आहे. मत्ते 16 मध्ये लिहिलेलं आहे, 15 आणि 17व्या वचनामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. पौलाने पण वेगवेगळ्या पत्रांमध्ये ख्रिस्त हा शब्द त्याने अशा सर्वांगीण अर्थाने वापरला आहे की त्यात देवाच्या पुत्राचं संपूर्ण व्यक्तिमत्व समावलेलं आहे. पौलाने लिहिलेलं आहे की तो ख्रिस्त गाजवतो त्याला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. पौल म्हणतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. तो विचारतो की ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळं करेल? ख्रिस्ती जीवनाचा सारांश सांगायचा झाला तर तो पौलाच्या एका वाक्यात सांगता येईल की मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आपण हे पाहू शकतो, गलतीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्त, येशू किंवा ख्रिस्त हे काय आहे? ह्या देवपुत्राचं नाव आहे. नव्या करारात ख्रिस्टॉस हा एका ग्रीक भाषेमध्ये आहे, तर त्याचा आपण मराठीत अनुवाद केलेला आहे किंवा अनुवाद कसा केलाय? ख्रिस्त असा केलेला आहे. मसीह हा एक शब्द आहे जो हिब्रू भाषेमध्ये आहे किंवा हिब्रू शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे की अभिषिक्त असा आहे. नवा कराराच्या हिंदी किंवा उर्दू किंवा वेगळ्या भाषेत ह्याचा अर्थ सगळीकडे ह्या ख्रिस्टोसचा अर्थ त्यांनी काय केलेला आहे? मसीहा किंवा मसीहा असा केलेला आहे. आणि मराठी भाषांतरात 1-2 ठिकाणी याचा उल्लेख हा हा शब्द आढळतो. अंद्रिया जेव्हा येशूला प्रथम पाहतो तेव्हा यहुदी लोक ज्याची हजारो वर्ष वाट पाहतो तोच हा मसीहा आहे अशी त्याला खात्री वाटली. तो लगेच आपला भाऊ आणि शिमोन पेत्र याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला की आम्हाला मसीहा सापडला आहे, म्हणजेच ख्रिस्त. योहानाच्या 1 अध्यायात आणि 41व्या वचनामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. सुखार नावाच्या एका गावी येशू एका विहिरीजवळ बसला असता तिथे ती शमरोनी बाई आली आणि त्याच्यात झालेले संभाषण योहानाने लिहिलेलं आहे. ती बाई येशूला म्हणाली की मसीहा येणार आहे, म्हणजे ख्रिस्त, हे मी जाणते. तो येईल तेव्हा तो सर्व गोष्टी आम्हाला सांगेल.
त्यावर येशू तिला म्हणाला होता की तुझ्याशी बोलणारा तो मी आहे. योहानाच्या 4 अध्यायात आणि 25-26 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हिनं देखील उल्लेख केला ह्या शमरोनी स्त्रीनं मसीहा म्हणून. यहुदी लोकांच्या मनात मसीहाविषयी अशी कल्पना होती की तो एक सामर्थ्यशाली राजा येईल, एक प्रबळ राज्य प्रस्थापित करेल, कारण त्यांच्या जाचापासून त्यांना सोडवावं असं वाटत होतं त्यावेळी. कारण त्यावेळी रोम राज्य होतं, ज्याच्यावर त्यांच्यावर असलेला सगळा अन्याय दूर तो करल. पण तसं झालं नाही. प्रभू येशूचं राज्य या जगातलं आहे का? नाही, या जगातलं नव्हतं. तर तो स्वर्गाच्या राज्याची स्थापना करायला या पृथ्वीवर आलेला आहे. माणसांना त्याच्या पापापासून मुक्ती द्यायला तो आलेला आहे. पुष्कळ यहुदी लोकांना येशूची खात्री, ओळख कधी पटली नाही. पुष्कळ लोकांना, म्हणजे पुष्कळ ते त्या ठिकाणी यहुदी होते ते. जो योहान येशूच्या येण्याविषयी घोषणा करत फिरत होता, तो स्वतः म्हणाला की येशू हा खरा मसीह आहे. आणि योहान तुरुंगात असताना त्याने येशूच्या कामाविषयी ऐकलं, तेव्हा त्याने आपले 2 शिष्य त्याच्याकडे पाठवले आणि येशूला सरळ प्रश्न विचारले की आपण जो येणार आहात तो आहात की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने त्यांना उत्तर दिले की योहानाला सांग की आंधळे पाहतात, पांगळे चालतात, मेलेले उठवले जातात आणि दिनांना सुवार्ता सांगण्यात येते. यशया संदेशाची भविष्यवाणी प्रभू येशूमध्ये पूर्ण झाली. यातच तो मसीहा असल्याचा पुरावा आहे. आपण पाहू शकतो लुकाचा 7व्या अध्यायात आणि 19 आणि 22 मध्ये. म्हणजे ह्या देवपुत्राची काय काय नाव आहेत? येशू आहे, ख्रिस्त आहे, मसीहा आहे आणि इमॅन्युअल देखील आहे. देवपुत्र येशू ख्रिस्ताचं आणखीन एक नाव आहे इमॅन्युअल. इमॅन्युअल हा पण हिब्रू शब्द आहे, ज्याचा अर्थ आम्हा बरोबर देव असा आहे. यशया संदेशाने असं भाकीत केलं होतं की प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन तिला पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इमॅन्युअल असे ठेवशील. यशाच्या 7व्या अध्यायात आणि 14व्या वचनात लिहिलेलं आहे. आणि संत मत्ते याच्या शुभवर्तमानाची सुरुवात करताना यशाच्या या भविष्यवाणीची आठवण करतो आणि तो म्हणतो की ती येशूच्या जन्मात पूर्ण झाली आहे. मत्त्याच्या 1 अध्यायात आणि 22-23 मध्ये लिहिलेलं आहे. नव्या करात आणखीन कुठेही इमॅन्युअलच्या या नावाचा ह्या उल्लेख आढळत नाही. देव तर नेहमीच आम्हाबरोबर आहे. सुखात, दुःखात, कष्टात, गरिबात, त्रासात आणि समृद्धीत, आजारात आणि सर्व वेळी तो आमच्या सोबत आहे. आणि हा इमॅन्युअल शब्दाचा निराळा किंवा नवीन असं काय आहे? निराळा आहे की त्याचा संबंध एका विशिष्ट घटनेशी आहे, म्हणजे ख्रिस्त जन्माशी आहे. इमॅन्युअल शब्द हे दर्शवते की देवाच्या पुत्राचं मानवी देह धारण करून एका बालकाच्या रूपाने पृथ्वीवर जन्म झाला किंवा जन्म घेतला, तेव्हा खऱ्या अर्थी देव आम्हा बरोबर राहायला आलेला आहे. येशू आम्हा बरोबर राहिला. त्याने आमच्यासारखंच जीवन जगलेलं आहे. तो मनुष्य रूप धारण करून आला. तो देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेलेला आहे. प्रभू येशूने त्याच्या स्वर्गारोहणाच्या आधी स्वतः जे शेवटचे शब्द उच्चारले ते पण असेच आहे. पहा, मी तुमच्याबरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत आहे. मत्ते 28:20 मध्ये लिहिलेलं आहे. हा इमॅन्युअल, आम्हा बरोबर देव. आम्ही घाबरलं नाही पाहिजे, तर तो सतत आमच्या बरोबर आहे. अजून एक त्याचं नाव आहे अल्फा अँड ओमेगा. अल्फा आणि ओमेगा हे अल्फा आणि ओमेगा हे जे अक्षरमाला आहे ती ही ग्रीक अक्षरमालेमधले हे 24 मुळाक्षर आहेत. आणि अल्फा हे सुरुवातीचं पहिलं अक्षर आहे आणि ओमेगा हे शेवटचं मुळाक्षर आहे. म्हणजे आपण ABCD लिहितो, जसं ए हे पहिलं अक्षर आहे इंग्लिश मुळाक्षरामधलं आणि झी किंवा झेड हे शेवटचं आहे. तसंच हे ग्रीक मालिकेमधले हे पहिलं अक्षर आहे कोणचं? अल्फा. आणि ओमेगा हे शेवटचं मुळाक्षर आहे. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात प्रभू येशूने स्वतःविषयी हे 3 वेळा म्हटले आढळतं, मी अल्फा आणि ओमेगा आहे. प्रगटीकरणाच्या 1 अध्यायात 8व्या वचनात, 11 आणि 22व्या वचनामधलं 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे. या वाक्याचा जर अनुवाद जर केला तर तो मी अ आणि ग्य आहे. कारण अ हे
मराठी मुळाक्षरातलं पहिलं शब्द आहे किंवा ज्ञ आहे जे शेवटचं आहे. तसं मी आणि ज्ञ आहे असा करता येईल. पण प्राचीन संस्कृत लिखाणाच्या सुरुवातीला आणि थ आणि शेवटी अति लिहिण्याचा एक 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 प्रथा होती. यावरून मराठी भाषेत अथ पासून इतीपर्यंत असा एक वाक्प्रचार आलेला आहे. पण अल्फा आणि ओमेगा ही देवाच्या पुत्राची केवळ ग्रीक भाषेतील दोन निराळी नावं आहेत असं नाही. याचा अर्थ खूप खोलवर आहे. उत्पत्तीमध्ये जर आपण पाहिलं आणि मानवी इतिहासात त्याचं प्रमुख स्थान ते दर्शवतं. म्हणजे आपण देवाचा पुत्र अल्फा आहे, म्हणजे तो प्रारंभ आणि समाप्त आहे. आदी अंत जो आहे तो शेवटचा आहे, तोच शेवटचा आहे. तोच एकच देव आहे, तोच प्रारंभ आहे आणि तोच शेवटचा आहे. म्हणजे तोच अल्फा आणि ओमेगा आहे. योहानाने लिहिलेलं आहे की प्रारंभी त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले नाही असे काही देखील त्याच्याशिवाय झाले नाही, किंवा झाले असे काही देखील त्याच्याशिवाय झाले नाही. योहानाच्या पहिल्या अध्यायात आणि 3ऱ्या वचनात लिहिलेलं आहे. आणि संत पाऊल म्हणतो की सर्व सत्तेच्या आणि शक्तीच्या आणि बलाच्या आणि शासनाच्या आणि याच युगात नाही पण येणाऱ्या युगातही त्याचं नाव सर्वश्रेष्ठ ठेवलेलं आहे. एफिस 1 आणि 21 मध्ये लिहिलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे. इब्री 13:8 मध्ये लिहिलेलं आहे, हाच अल्फा आणि ओमेगा, जो सुरुवात आणि शेवट फक्त एकच आहे, तो म्हणजे आपला येशू ख्रिस्त, जो देवाचा पुत्र आहे, जो जिवंत देवाचा पुत्र आहे. आणि एक आपण पाहणार आहोत आमेन. आणि ख्रिस्ती लोक जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा तिच्या शेवटी आपण प्रार्थना संपल्यावर आपण नेहमी आमेन असं म्हणतो. ती प्रार्थना वैयक्तिक असो किंवा सामूहिक असो किंवा आरोग्यासाठी प्रार्थना करायची असेल किंवा कोणत्याही रीतीचे जेवणावर आपण प्रार्थना करतो, पण आमेन हा केवळ प्रार्थनेच्या शेवटी आपण म्हणतो. आमेन म्हणजे त्याचप्रमाणे हो. मूळ भाषेत हा शब्द आहे जो आपण ग्रीक मध्ये आहे आणि त्याचे विविध प्रकारचे भाषांतर अनुवाद देखील केलेला आहे. आणि आमेन शब्दाचं खरोखर म्हणजे अर्थ जर घेतला तर खरोखर, खचित, खात्रीपूर्वक, सत्य, विश्वासू आणि असे अर्थ त्याचे निघतात. पण महत्वाचं आहे की आमेन हे देवाच्या पुत्राचं एक नाव देखील आहे. प्रगटीकरणाच्या 3ऱ्या अध्यायात आणि 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. नव्या करारात नमूद केलेल्या प्रभू येशूच्या अनेक विधानांची सुरुवात आमेन शब्दाने देखील झालेली आहे. आपण पाहू शकतो आपण शास्त्र जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला कळून येईल. आणि त्याचा अनुवाद मराठीत असा आहे की मी तुम्हाला खचित सांगतो किंवा सत्य सांगतो असा केले गेलेला आहे. अशा संदर्भात असा हा काय आहे, आमेन शब्द आहे. म्हणून आमेन हा शब्द सर्व शुभवर्तमानामध्ये बरेच वेळा त्याचा उल्लेख केलेला आहे. मी कदाचित तो 100 पेक्षा अधिक वेळा त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि नव्या करारात अनेक आशीर्वादी रूपी वचनांच्या शेवटी आमेन हा शब्द देखील लिहिले गेलेला आहे. चारही आपण जर शुभवर्तमान पाहिले किंवा जे पत्र लिहिले गेलेले आहेत नवीन करारामध्ये, त्याचा शेवट आमेन या शब्दाने देखील झालेला आपण पाहू शकतो. आणि नव्या कराराचा अगदी शेवटचा शब्दही काय आहे, प्रगटीकरणाच्या शेवटच्या अध्यायात शेवटच्या वचनाला शेवटी लिहिलेला आहे आमेन देखील लिहिलेला आहे. आपण जर एखाद्या देवापुढे आपण विनवणी करतो किंवा ती मान्य करून देवानं होय म्हणावं किंवा त्याप्रमाणे व्हावं खरोखर, असा आमेन या शब्दाचा अर्थ नाही. कोणतेही शब्द बोलल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर कोणी जेव्हा आमेन असं बोलल्यानंतर किंवा आमेन असं म्हणतं तेव्हा शब्द काय होतो, तो सत्य आहे किंवा भविष्यात ते खरे होतील असा स्वतःचा दृढ विश्वास ते जाहीरपणे व्यक्त करतात. आपण पाहतो कितीतरी जे सुवार्तिक आहेत, कितीतरी
शास्त्रावर अभ्यास करणारे लोक आहेत ते बोलतात आमेन, तर मग कॉंग्रिगेशन किंवा जे श्रोते असतात ते पण काय म्हणतात, हो आमेन. म्हणजेच काय, होय हे सत्य आहे, हे भविष्यात पण खरं होईल. हा स्वतःचा एक ते दृढ काय करतात, एक विश्वास व्यक्त करतात. मग ते शब्द, मग प्रार्थना, आशीर्वाद असो, गीत असो, कोणत्याही स्वरूपात असो, देवाची सगळी वचनं पूर्ण होतील अशी हमी स्वतः देवपुत्र किंवा देवबाप आणि येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तालाच आमेन हे नाव दिलं गेले आहे. कारण तो विश्वासू आहे, खरा साक्षी आहे, देवाच्या या उत्पत्तीचा तो उगम आहे. आणि ते नाव काय आहे, श्रेष्ठ असं हे नाव त्याला दिले गेलेलं आहे. आपण प्रत्येक गोष्टीत आपण म्हणतो ना आमेन, हो होणार. आपण काय बोललो की आपण समजा नाही माझा मुलगा सगळ्यात छान मार्काने 12वीच्या परीक्षेत पास होणार, हो आमेन, म्हणजे आपण खरोखर या पुष्टी देतो की हो तो होणारच. देवाच्या पुत्राची नावं आपल्याला मराठी भाषेतच नाही म्हणून देवाचा भाषेतील नाहीत म्हणून देवाचा पुत्र आपल्यासाठी परका होत नाही. आपल्याला धर्म एक परका धर्म नाही. आपण हे जाणून घेतलं पाहिजे की ना, आपण आपल्या त्याच्या नावाने हाक मारली तर तो ती लगेच ऐकतो आणि आपल्यासाठी तो धावून येतो. आपण हा धर्म काय आपल्याला परका नाही, हा धर्म नाही तर आपला हा विश्वास आहे. देव बाप तुमचं अंतःकरण बघतो. तो तुम्हाला बघत नाही, तुमचं नाव बघत नाही, तुमचं तुम्ही कोणत्या जातीतून आला किंवा तुम्ही कुठल्या ह्याच्यातून आला ते बघत नाही. आज इक्बाल शेख नाव आहे पण तो ख्रिस्ती आहे, विश्वासणारू आहे. एक राजेंद्र सिंग आहे, तो ख्रिस्ती आहे, तो विश्वासात आहे. देवबाप तुमची नावं बघत नाही, तर तो तुमचं अंतःकरण बघतो. आणि आज आपण त्याचं नाव किती आदराने घेतलं पाहिजे, कारण तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाचा पुत्र आहे आणि तो सर्व नावाहून श्रेष्ठ असं त्याचं नाव आहे. आणि आपण त्याला त्याच्या नावाने हाक मारली तर तो लगेच ऐकतो. आपल्या प्रार्थना करतो तेव्हा आपण त्याच्याकडे धावा करतो तेव्हा तो आपल्याकडे धावून येतो. प्रभू येशूने हे सांगितलं आहे की त्याच्या नावाने आपण काही मागितलं तर देव पिता ते आपल्याला देईलच. विशेष हे की परमेश्वर पिताने स्वतः म्हटलं आहे की त्यानं त्याच्या तळहातावर आपल्या सर्वांची नावे कोरून ठेवली आहेत. हो, यशाच्या 49व्या अध्यायात 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्यांनी ही नाव कोरून ठेवलेलं आहे. त्यांनी ह्या हातावर आपलं नाव खिळे मारून आपलं नाव कोरलेलं आहे, खिळ्यानी कोरलेला आहे. तो आपल्याला कधीही विसरत नाही, तो आपल्याला कधीही सोडणार नाही. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे नेहमीच आपल्याबरोबर असतात. येशूचं नाव कितीतरी महान आहे आणि कितीतरी चांगलं आहे, कितीतरी गोड आहे. त्या नावामध्ये गोडवा आहे आणि थकलेल्या जीवासाठी येशूच्या नावात काय आहे, विश्रांती आहे. संकटात सापडलेले असतील त्यांना ते विमोचन आहे. निराशेने भरलेले आहेत त्यांच्यासाठी त्याच्या नावात आशा आहे. दुर्बल जे आहेत त्यांच्यासाठी शक्ती आहे. पण येशू हे नाव श्रेष्ठ आहे कारण त्यात मानवासाठी तारण आहे. कोण आहे तो? तारणहार आहे, तारणार आहे. आज तो आपल्यासाठी ह्या जगात जन्मलेला आहे. आज आपण त्याची उपकार स्तुती करूया. तो काय आहे, सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे. येशू हे नाव सर्व नावांपेक्षा अति उच्च आहे. तो आमच्याबरोबर आमचा देव आहे, आमच्या बरोबर चालणारा आहे, इमॅन्युअल आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे, जो मसीहा आहे, तो अल्फा आणि ओमेगा आहे, तो आमेन आहे. आणि आज आपण त्या नावावर विश्वास ठेवून आज आपण पुढे चालूया. धन्यवाद. आमेन.